काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। ताहराबाद राहुरी रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश होऊन 2 महिने झाले तरी काम सुरू झालं नाही। खिंडीजवळ रस्त्याची चाळण झाली आहे। आठवडाभरात रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर आचारसंहितेची तमानं बाळगता सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी जेलभरो आंदोलन केलं जाईल, असा सज्जड इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला। बारागाव नांदूरच्या बोरटेक येथे ताहराबाद राहुरी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं। यावेळी आमदार तनपुरे बोलत होते। सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपकार्यकारी अभियंता युवराज कोकरे, बारागाव नांदूरचे सरपंच प्रभाकर गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे, मल्हारवाडीचे सरपंच मंगेश गाडे, डॉक्टर ज्ञानेश्वर आघाव, नारायण जाधव, राजेंद्र सरोदे, मिनीनाथ गाडे, राजेंद्र घाडगे, पाटीलबा गाडे, संदीप उंडे यांचीही उपस्थिती होती। हे लोक तुम्हाला काही सांगतात का? तुम्ही शासनाचे अधिकारी आहात, तुम्हाला शासनाचा पगार आहे आणि तो पगार आमच्या कोणती जीएसटी अशी आम्ही न देता गचकन कापून घेतली जाते, त्याच्यातून तुमचे प्रकार होते। सगळे शासकीय योजना त्याच्यातून चालतात। 10 काम मंजूर करायचे, काम काय लगेच केलं मंजूर होतं का? ग्रामपंचायतीचा काय ठराव घ्यावा लागत होती तर येर होतं, ग्रामपंचायतीचा ठराव देत नाही। मग कसं नाही, थांबा ना, तिथून प्रक्रिया आहे ना दादा। एका दिवसात तुम्ही मंजूर केली, प्रक्रिया किती लांबची आणि मंजूर झाल्यानंतर कधी तुम्ही 3-3 महिने काम चालू करीत नसले, निश्चित मला तर वाटतं याच्यात शंका आहे तुमच्या खासदाराला किंवा आमदाराला इथे येऊन उद्घाटन करायचं असेल आणि दादाने उद्घाटन करून अशी इच्छा आहे काय तुमची? त्या ठेकेदारला इथं बोलवा, आमच्या समोर त्याला सांगायला हवा काय सांगायचं ते। हा, लोक पुराणाला पण बोलवा, जगतात त्याला पण बोलवा। तुमचे काय राजकीय असेल ना ते चालू आहे ना बाबा, तिकडे निवडणुकीच्या काळात, महत्वाच्या काळात इकडे कोण आमच्या रस्त्यावर आणता? तुमचे कोणते श्रद्धास्थान असतील ना ते तिकडे घरी ठेवा, कामात नका आणू, नाही तर ठेकेदारी सोडा, लोक निघा, आहे की नाही? बरेच लोक काम करायला तयार आहे ना, तुम्ही ठेकेदार लागून गेले असं काय नाही। हे मंजूर झालेले काम प्रत्यक्षामध्ये सुरू होण्याकरता इतक्या त्याच्यामध्ये अडचणी येता या लागल्यात। कधी कधी टेंडरच होत नाही। टेंडर ट्रॅक झाल्यानंतर महिन्याभरामध्ये वर्क ऑर्डर द्यायला पाहिजे, 2 महिन्यामध्ये द्यायला पाहिजे, 6-6 महिने कधी कधी लावले जातात, 6-6 महिने वर्क ऑर्डर द्यायला। कारण की यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळालं पाहिजे असा काही लोकांचा अट्टास असतो आणि बाकीच्या ठेकेदाराला फोन केला जातात की तू मागं घे, अमुक कर, याच्यामध्ये वेळ जातो, 5-5, 6-6 महिने जातात। पण मात्र यांच्या मर्जीतल्या लोकांना कामं मिळण्याकरता आणि यांना त्याच्यातली टक्केवारी मिळण्याकरता सर्वसामान्य लोकांना वेठीला धरायचं काम या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी गेल्या जसं यांचं सरकार आलं तशा पद्धतीने चालवलेलं आहे। आणि या रस्त्याचं तर खरं आता मला वाटलं महिना झाला असेल, पण आता जेव्हा तारीख बघितली, परंतु 10 जानेवारी ना, 10 जानेवारीला ठेकेदाराला वर्क ऑर्डर हातात पडलेली आहे, म्हणजे कार्यारंभ आदेश मिळालेला आहे। म्हणजे एकदा कार्यारंभ आदेश मिळाला की ठेकेदाराला तशी काम करायला कुठली अडचण नाही। पण एक गोष्ट अजून आहे की जर एखाद्या कामाला वर्क ऑर्डर मिळालेली असेल आणि ते काम जर चालू झालं नसेल तर आचारसंहिता लागल्यावर ते चालू करता येत नाही। आणि मग या रस्त्याला विशेषतः हा जो टप्पा इथला, याला वर्क ऑर्डर मिळून आता 2 महिने आणि 1 आठवडा उलटून गेलेला आहे। हे जर नाही, हे सुरणांकडे नाही हे काम, हे ज्याच्याकडे कोणाकडे असेल, आम्हाला काही ठेकेदारशी आमचं काही घेणदेण नाही, काय ज्याच्याकडून असेल त्याला। पण 2 महिने उलटले, 1 आठवडा उलटला, काम चालू झालं नाही। उद्या जर आज जर हे काम चालू झालं नसतं तर कदाचित आचारसंहिता संपेपर्यंत पुढचे 2 महिने हे काम करायला परवानगी मिळू शकली नसती। रस्त्यावर उतरल्याशिवाय रस्त्याची कामं सुरू होत नाहीत। केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी सामान्य जनतेच्या विरोधात आहे। दोनही सरकार बदलण्याची आता वेळ आली आहे, असंही आमदार तनपुरे यांनी म्हटलंय। हे रास्ता रोको आंदोलन जवळपास 1 तासभर चाललं। यावेळी शालेय विद्यार्थ्यांची बस, दुधाचा टेम्पो, नवजात बालक आणि माता असलेले रिक्षा या वाहनांना तात्काळ रस्ता मोकळा करून देऊन आंदोलकांनी माणुसकीचं दर्शन घडवलं। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।
प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं 5 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल, शूज, सॅन्डल्स, सॉक्स आणि बेल्ट्सवर 10% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. प्रवरा फुटवेअर, ठिकाण नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 90 11 777 128.